महाराष्ट्र मित्रांनो, जय शिवराय। आजची व्हिडिओ आपला ब्लॉग असणार आहे। काही बैलगाड्या शर्यत ओळखी इथं असणार आहे। आपण बैलगाड्याला उद्या म्हणजे नाही का, आज 16 तारीख आहे तर उद्या 15 तारीख आहे। मग आपण उद्या बैलगाड्या बघायला जाणार तिथं। आपली आजची व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघितला असं बघा, व्हिडिओ आवडले लाईक फॉलो सबस्क्राईब सगळं करून असं काही विसरू नका, कारण की आपले व्हिडिओ चांगला बनवणार। जरा थोडं नवीन आहे पण 100% आहे ना, आपण चांगलं बनवायचा प्रयत्न करणार। तर मग आता उद्या बघू, उद्या सकाळ आपण मस्त गाईचं आपलं आंघोळ करून उद्या आपण निघणार आहे मस्त नाही का बैलगाडा बघायला। ब्लॉग नक्की बघायला विसरू नका। तर आपण बैलगाड्या शर्यत बघायला जाणार आहे। काल तुम्ही सांगितलं होतं आज 17 तारीख आहे, तर आपली गाडी तिथं झाकून ठेवली आणि आपल्याला जायचं आहे। आज बैलगाडा बघायला जायचं आहे। हे आपली गाडी आणि तिला खायला वेगळं ठेवलं आपण। बघू आवरून बिवरून निघूया। आता मी कोट्यावरून घरी आलो आहे। घरी आल्यानंतर आंघोळ करतो, आंघोळ केल्यानंतर नाश्ता बिष्टा करू आणि आपण मग निघूया। चला मग निघालोय बैलगाडा बघायला, आवरून निघूया। ओके झालं। प्रत्येकाचा बॉल लागला, जो जीता वही सिकंदर। सरजा भी बघा, सरजा सुंदर अशी लढत, लढत अतिशय सुंदर, शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली आणि 1000 फुटाचा प्रमाणात सर्वांचा कस पणा लागतोय असं सुद्धा पारंपरिक दंतगंज उत्सवाचं मैदान अतिशय सुंदर, शेवटच्या क्षणाला लढत चालू। मित्रांनो, सगळ्यात मोठे बैलगाड्या क्षेत्रातले राहुल दादा पाटील यांची मुलाखत चालू आहे। इथं बघू शकता तुम्ही कशी चालू आहे आणि काहीतरी थोडंफार भाषण देते ते नाही का, आपल्या यूट्यूबच्या चॅनलला कोणत्या तरी त्यांची मुलाखत चालू आहे। बघू शकता तुम्ही, खास भेटण्यासाठी आपण ह्याच्यासाठी गेलतो। बघू शकता आता पिस्टॉन बैलची मुलाखत बघायला आणि भेट घ्यायला त्यांच्यासाठी राहुल दादा पाटील आलेले। बघू शकता तुम्ही पिस्टॉन बैल आणि थोडीफार मुलाखत चालू आहे। फोटो बिटो काढण्यासाठी गर्दी नाही का बैलासाठी अशी त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही गर्दी ती विशेष नाही, गर्दीचा विशेष नाही। बैल बी एक नंबर आहे।
येते बकुरा येते, चला बकुरा बघू आपण. चंद्रकांतांना मोठा बोडकी यांच्या ठिकाणी सन्मान केला जातो. दोन्ही जागतिक बैलगाडी मालक हिंदकेसरी बिरजा बैलाची मालक 2015 सामान्य पुष्कळ हिंदकेसरीला त्याबद्दल त्यांना या ठिकाणी समस्त ग्रामस्थ पुन्हा तरुण मित्रांना घेऊन कविता यांच्या वतीनं सन्मानित केलं जातं. आणि